यातायात पुलिस के बीच की बातचीत को रिकॉर्ड करेंगे। इसलिए यदि यातायात पुलिस आपको किसी पॉइंट पर रोकती है और पैसे की मांग करती है तो उनके खिलाफ कार्रवाई की जाएगी, और यदि चालक यातायात पुलिस के साथ दुर्व्यवहार करता है तो यह भी इन कैमरों में रिकॉर्ड हो जाएगा और आप कार्रवाई के पात्र भी होंगे। ये कैमरे यातायात पुलिस को गोंदिया पुलिस अधीक्षक गोरख भामरे द्वारा वितरित किए गए हैं। गोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये आपण वाहतूक शाखेकरता हे बॉडी कॅम आपण खरेदी केलेले आहेत। जे ट्रॅफिकचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या बॉडीवर हे कॅमेरे असणार आहेत, व्हेरिएबल कॅमेरा आहे। त्याचा मुख्य उद्देश म्हणजे की बऱ्याच वेळा काही नागरिकांची तक्रार असते, एलिगेशन्स असतात की ट्रॅफिक पोलीस व्यवस्थित त्यांना वागणूक देत नाही किंवा काही वेळेस लीगल कारवाई करताना सुद्धा अशा व्हिडिओ रेकॉर्डिंगची किंवा फोटोची गरज पडते। काही वेळेस नागरिक काही सहकार्य करत नाही किंवा एव्हिडन्स म्हणून कोर्टात तो पुरावा लागतो दंड आकारताना। तर ट्रान्सपरन्सी राहावी आणि कारवाई अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी या हेतूनेच आपण हे कॅमेरे आता खरेदी केलेले आहेत। आता 20 कॅमेरे सध्या आहेत, त्यांचा आता आपण प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये अजून या कॅमेऱ्यांची आपण खरेदी करणार आहोत। त्याच्यामध्ये आता सध्या गोंदिया शहरातील जे मुख्य चौक आहेत त्या ठिकाणी हे बॉडी व्हेरिएबल कॅमेरा घेऊन आमचे कर्मचारी उभे राहणार आहेत, जेणेकरून त्या ठिकाणी जे कारवाई होते तिथे ट्रान्सपरन्सी आणि योग्य कारवाई होईल। त्याच्यामध्ये सर हे डाटाचा ॲक्सेस कशा पद्धतीने राहणार आहे? हे ट्रॅफिक भागाकडे राहील की आपल्याकडे जमा होणार आहे? सध्या तरी याच्यामध्ये मेमरी चिप आम्ही बसवलेली आहे आणि मेमरी चिप हे डेली त्याच्या रेकॉर्डिंगची PI ट्रॅफिक यांच्याकडे सबमिट होणार आहे आणि त्यांच्यामार्फतच ही मॉनिटरिंग होईल। त्याच्यामध्ये जर यदा कदाचित काही त्यामध्ये प्रश्न निर्माण झाला, काही कुठे काही एलिगेशन आला, काही तक्रार आली तर त्यावेळेस ते तपासासाठी योग्य त्याला आपल्याला त्याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भामरे साहेब आणि अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा साहेब यांच्या प्रयत्नातून गोंदिया जिल्ह्यासाठी एकूण 20 बॉडी व्हेरिएबल कॅमेरे आपल्याला वाहतूक शाखेसाठी मिळालेले आहेत। त्यामुळे वाहतूक पोलीस आणि जनता यांच्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहावं आणि कामाची दृष्टीने सोय सुविधा उपलब्ध व्हावी, जेणेकरून नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी एकमेकाशी चांगल्या प्रकारे संवाद करावा या दृष्टीने ते कॅमेरे देण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी काही अडचण निर्माण झाल्यास आपल्याला त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग प्ले करून पाहता येऊ शकतं। त्याच्यामध्ये आता सध्या आपण 64 GB मेमरी कार्ड यूज करतोय।